तुमच्या हातून काहीतरी घडणार आहे समाजात, म्हणून तुम्हाला सांगतो. खूप छान. प्रशिक्षणाची सुरुवात करताना आपण एक सुंदर प्रार्थना ऐकली, म्हटली, अनुभवली. पण ही संधी प्रशिक्षणाची त्या माध्यमातून आम्हाला इथपर्यंत याची संधी ज्याने आम्हाला दिली तो आमचा कृषी विभाग. कृषी विभागाचे सर्व तालुका कृषी अधिकारी, मंडल कृषी अधिकारी, सहाय्यक तालुका अधिकारी, तुम्ही सर्वजण, जिल्ह्याच्या आपल्या फरांदे मॅडम असतील, आपल्या आयुक्त लेवलचे अधिकारी आहेत, उपायुक्त उपाधिकारी असतील, आणि सर्वात महत्त्वाचं महाराष्ट्र राज्याचे जे आपले विभागाचे प्रमुख आहेत माननीय रस्तोगी सर, त्यांचा आम्ही पाणी फाउंडेशनच्या वतीनं पहिल्यांदा खूप खूप आभार व्यक्त करतो की आम्हाला ही संधी मिळवून दिली, प्रशिक्षण तुमच्यापर्यंत येण्याची, तुम्हाला भेटण्याची, तुमच्याशी संवाद साधण्याची. ही संधी आम्हाला ह्या विभागामार्फत मिळाली, म्हणून आम्ही तुमच्या खूप खूप. हा प्रश्न अजूनही बाकी राहिला असेल तुमचा, बरोबर. आणि आमचे जे विभागाचे प्रमुख आहेत माननीय रस्तोगी सर, त्यांनीच पाणी फाउंडेशनला इथं का बोलवलं प्रशिक्षण देण्यासाठी, कारण काय आहे पोहा, है ना, बरोबर आहे ना. अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत की आम्हाला खूप मोठ्या मोठ्या संस्था, मोठे मोठे शासनाचे डिपार्टमेंट्स आम्हाला प्रशिक्षण देतात, आम्ही त्यांचं प्रशिक्षण घेतो, पण नक्की पाणी फाउंडेशनच का, हा प्रश्न आहे ना. हो नाही, तुम्ही बोलायचं आहे का मला, हो नाही काय आहे ना, बरोबर. हा प्रश्न पडलाय तुमचा मनामध्ये, पाणी फाउंडेशन मध्ये नेमकं काय, यांनाच काय बोलवलंय, आणि आज दिवसभरात जे होणार आहे त्यातनं आम्हाला काय मिळणार आहे, हा तिसरा प्रश्न, बरोबर. नाही, मला थोडंसं चेहऱ्यावर बघितलं की कळतं बरं का, फेस रिडिंग मध्ये आहे ना ते थोडंसं माझ्याकडे पण आहे, मला थोडंसं आयडेंटिफिकेशन होतं चेहऱ्यावर, काय तुम्हाला प्रश्न पडला असेल ते जास्त येत नाही पण थोडे थोडे. तर ह्या तिन्ही प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळणार आहे आज, काळजी करू नका. पण त्याच्या अगोदर तुम्हाला मी स्लाइड दाखवणार, वाचायची आहे बरं का तुम्ही स्लाइड, वाचायची म्हणजे तुमच्यासोबत मी पण वाचणार आहे. काय माती नमुना घेणे, शेतीशाळा घेणे, महाकृषी ॲग्रो वगैरे, टार्गेट करायचं 30 मनरेगा अंतर्गत फळबाग लागवड करणे, डॉक्युमेंट्स गोळा करणे, एस्टिमेट बनवणे, काय थोडं मनरेगा अंतर्गत भात खर्च करणे, लाभार्थ्यांचे डॉक्युमेंट गोळा करणे, एस्टिमेट बनवणे, काढणे, रिडिंग घ्यायला जाणे, एमपी बुक रेकॉर्डिंग करणे, पीएमएफपी योजनेअंतर्गत बैठक घेऊन लाभार्थी नुकसानीचा पंचनामा करणे, लॉटरी घेणाऱ्या शेतकऱ्याचे कॉल करणे, माहिती भेटी बघणे, स्क्रुटिनी करणे. दोन लाख एक्सपायर आहे, स्क्रीन भरली आहे सगळी तरी ते संपच नाही. एकावर एक लाईन संपली की दुसरी लाईन सुरूच होती. आज इथं तरी त्या लाईन मध्ये घुसले एखादी होते का नाही ओव्हरलॅप. हॉटेलमध्ये आपण गेल्यानंतर ना वेटर येतो म्हणे, वेटर आला की ते वेटर कसं वाचतो मेनू कार्ड, तसंच आहे नाही. वेटर मेनू कार्ड कसं वाचतो, इतक्या फास्ट वाचतो ना देऊ. काय पाणीपुरी काय उत्तापा घ्या, अजून काय पोहे आहेत, शिरा आहेत, उत्तापा आहे, पाणीपुरी आहे, आपल्याला काहीच कळत नाही. आपण म्हणतो तर बाबा थांब, ती कार्ड दे माझ्याकडे काय, आणि मी बघतो त्यात मला काय खायचंय आणि मग तुला मी ऑर्डर देतो. मग आपण त्यात बघतो आपलं कुठलं काय काय खायचं आहे, मग ते आपण ऑर्डर देतो. आपल्या कामाचं तसंच आहे. आपण सकाळचं शेड्यूल ठरवतो, दिवसभराचं सुरुवात करायची, आता घरातून बाहेर पडायचं 8:30ला. सगळ्या त्या व्यापावर आपल्याला काय तोडगा काढता येईल, कसं काढता येईल, आपण हे कसं इझिली सोप्या पद्धतीने करू शकतो एकदम. मला वाटतं हे आपण तुम्ही आणि आपण डिस्कस करणार आहे. प्रशिक्षण वगैरे काही नाही, आपण फक्त चर्चा करणार आहे की हे आपल्याला कसं कमी करता येईल, चालेल. पण हे करण्यासाठी आमची एक प्रशिक्षक टीम आहे, त्या टीमची ओळख मी पहिल्यांदा करून देतो. माझ्यासोबत आहे वर्षा राणी कदम. नमस्कार. नमस्कार येत नाही. नमस्कार. या आहेत पाटणमधून, यांचा प्रशिक्षणामध्ये प्रोफेसर म्हणून काम केलेलं आहे आणि आपल्याकडे गेल्यावर म्हणजे या वर्षीपासूनच आपल्याकडे पाणी फाउंडेशन सोबत आहे. पण प्रोफेसर म्हणून त्यांचा प्रदीर्घ अनुभव आहे. सोशल ऍक्टिव्हिटी मध्ये सुद्धा पाटणमध्ये त्यांनी खूप मोठं काम
मुलांच्या सोबत केलेला आहे. तर त्या आपल्या सोबत आहेत. शिवानी सातपुते. 2024 मध्ये महाराष्ट्रामध्ये टॉप 4,500 गट सरांनी सांगितले. त्या 4,500 गटामध्ये टॉप 25चे गट निवडले गेले. त्या टॉप 25च्या गटामध्ये शिवानी मॅडमचा बहीण असणारा एक गट होता पिंपरीचा मानमध्ये. तर तिची बहीण त्या गटामध्ये आहे. तिची थोरली बहीण त्या तिच्या बहिणीला निशिगंधा नाव तिचं. तिला मुख्यमंत्री आणि कोकाटेंच्या हस्ते पुण्यामध्ये बालेवाडी स्टेडियमला भन्नाट शेतकरी अवॉर्ड मिळाला. तर अशी ती गटातली आहे. ती गटातलं काम करून तिने जवळ बघितलंय सगळं. ते आपल्यासोबत जोडलेली आहे. कोमल देशमुख आहे. IT इंडस्ट्रीमध्ये काम करून आता शेतकऱ्यांसाठी काम करायसाठी, म्हणजे ITचं करिअर एकदम ग्लॅमरस करिअर सोडून शेतकऱ्यांसाठी काहीतरी करायचं आहे, ही ऊर्जा निर्माण झाली गटातून. पूर्ण झाली नाहीतर आज सगळ्यांच्या घरी IT मध्ये आहे. पण हे ज्यांच्या घरी गट आहे, म्हणजे यांच्या वस्तीवरती जी गट तयार होतात त्याच्यात तुमची मम्मीचं कुटुंब अग्रेसरपणे भाग घेऊन पुढाकार घेऊन पुढं ते नियोजन करतायत. ते खूप ऍक्टिव्हिटी, पण गट सोडून ह्याच ऍक्टिव्हिटी पण तुम्ही बऱ्याच केल्या. फाउंडेशन म्हणजे काय आणि पाणी फाउंडेशन कृषी विभाग असेल, पेसा असेल, माविम असेल, कोकरा असेल, त्यांना प्रशिक्षण का देत आहे याबद्दल आपण आज काय करायचं आहे. बरोबर आहे. काम वाढतंय. अजून शेतकऱ्यांना होणारा त्रास वाढला की तुम्हाला सुद्धा काय होणार आहे, त्याचा त्रासच होणार आहे. बरोबर ना. मग या सगळ्या समस्या निर्माण होत आहेत, याचा सामना कोण करू शकेल. अजून या जी नैसर्गिक आपत्तीमुळे समस्या निर्माण होत आहेत, त्याच्या समस्या असतील, त्या समस्येचा सामना कोण करू शकतंय. अजून कृषी विभाग आहेच. अजून कोण असेल. शेतकरी आहे. अजून कोण असतात. NGO असतील, मोठ्या कंपनी असतील. ठीक आहे. ह्या सुद्धा आपल्याला काय करताय, तो मदत करताय. मग पाणी फाउंडेशन सुद्धा 2016 मध्ये याच्यावरती मात करण्यासाठी एक साल 2012 मध्ये सत्यमेव जयते कार्यक्रम टीव्हीवर सुरू झाला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने अनेक सामाजिक मुद्द्यांवर प्रकाश टाकला गेला. देशभरातूनच नाही तर जगभरातून अनेक लोक टीव्ही आणि इंटरनेटच्या माध्यमातून सत्यमेव जयतेशी जोडले गेले. या कार्यक्रमात सुचवलेले उपाय अनेक ठिकाणी लोकांनी प्रत्यक्ष अंमलात आणले आणि परिवर्तनाला सुरुवात केली. या प्रतिक्रियांनी आमिर आणि सत्यमेव जयते टीमला बळ मिळालं आणि त्यांनी मूलभूत स्तरावर काही ठोस पावलं उचलण्याचं ठरवलं. लोकांना सोबत घेऊन कोणत्याही एका समस्येवर तोडगा काढण्याचा निर्णय घेतला. ती समस्या कोणती असावी यावर खूप विचारविनिमय झाला. या दरम्यान संपूर्ण जगाला चुळखा घालणारं एक संकट पुढे येत होतं. हे संकट म्हणजे हवामान बदल. कधी भयावह दुष्काळ तर कधी महापूर. वेगवेगळ्या रूपात हे महाभयंकर संकट अख्ख्या जगाला भेडसावत होतं. महाराष्ट्र सुद्धा यातून सुटला नव्हता. साल 2016 साली भयावह दुष्काळात महाराष्ट्र हुरळून निघत होता. दुष्काळाच्या प्रश्नावर उपाय कसा सोपा होता. सत्यमेव जयते मधल्या पाणी या विषयावरच्या एपिसोड मध्ये ती गोष्ट लक्षात आली होती की पाण्याचं हे संकट बऱ्याच अंशी मानव निर्मित आहे. कारण महाराष्ट्रात काही अशी गावही आहेत की जी दुष्काळग्रस्त भागात असूनही तिथे पाऊस कमी प्रमाणात पडूनही हिरवीगार आहे, समृद्ध आहे, आनंदी आहे. एकाच भौगोलिक पट्ट्यात असूनही पाण्याच्या बाबतीत बाकी गावांमध्ये आणि या गावांमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. का आहे हा फरक? हा फरक यासाठी आहे कारण या गावांमध्ये सर्वांनी मिळून कमी खर्चात आणि अतिशय सहजपणे होणारी पाणलोट विकासाची म्हणजेच वॉटरशेड डेव्हलपमेंटची कामं केली गेलेली आहेत. या कामात CCT, डीप CCT, फार्म पॉन्ड्स, लूज बोल्डर स्ट्रक्चर्स, केरियर स्ट्रक्चर्स, वनराई बंधारा यासाठी सहजतेने होणारी कामं आहेत. त्यामुळे गावात पडणारं पावसाचं पाणी गावातच थांबून तिथल्याच जमिनीत पोहतं आणि जमिनीखालील पाण्याची पातळी वाढते.
फाउंडेशन मुळेच का पुढील 4 वर्षांमध्ये अगदी जादूची छडी फिरावी तसं या स्पर्धेनं एका प्रचंड मोठ्या चळवळीचं रूप घेतलं. 11 विकराळ दुष्काळापुढे उभी ठाकली असीम अफाट जनशक्ती आणि अखेर एकत्र येऊन महाराष्ट्राच्या जनतेने स्वतःच्या कष्टातून धरतीचा चेहरा मोहराच बदलून टाकला. तयार केली वर्षाला 550 अब्ज लिटर इतकी भव्य जलधारण क्षमता. हे इतकं पाणी होतं की जर ते 10,000 लिटर क्षमतेच्या टँकरमध्ये भरलं तर 55 दशलक्ष टँकर्स भरतील आणि हे टँकर्स जर एका पाठोपाठ एक उभे केले तर ते अख्ख्या पृथ्वीला 8 पेक्षा जास्त वेळा प्रदक्षिणा शेतकरी एकटाच आहे ना शेतामध्ये, म्हणजे याच्यासोबत कोणी सुद्धा नाही, बरोबर ना? मग मला आता एक विचारायचं आहे, तुमच्या तालुक्यात तुम्ही जिथं काम करता त्या तालुक्यातील शेतकरी या शेतकऱ्यासारखी एकट्याने शेती करतायत का? इकडं कशी करताय? एकट्याने शेती करताय. म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये 99% शेतकरी हे एकट्याने शेती करताय, बरोबर का? आपल्या तालुक्यात हे एकट्यानेच करताय, म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये हे चित्र आहे ना. काय वेगळं असणार आहे? म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये 99% शेतकरी एकट्याने शेती करतायत ना, बरोबर ना? बघूया या शेतकरी कसा सामोरे जात आहे, कोण जिंकतंय. गेल्या काही वर्षांमध्ये आपल्या या उबदार घरातलं वातावरण वेगानं बदलू लागलंय. कधी तीव्र दुष्काळ, कधी अतिवृष्टी, तर कधी अवेळी पडणारा पाऊस. या पार्श्वभूमीवर आधीच वेगवेगळ्या संकटांच्या विळख्यात अडकलेला शेतीचा व्यवसाय आणखीनच बेभरवशाचा झालाय. शेतीत शेतकऱ्यांपुढे एक नाही 10 संकट असतात. कधी बियाण्याचं संकट, कधी कर्जाचं, कधी पाण्याचं, कधी किडींचं, कधी मार्केट कधी अडचण देतं, त्यामुळं कधी आपण अडचण झालो, कधी पाण्याची समस्या, कधी भांडवलाची, कधी नैसर्गिक काही आपत्ती. आता ह्या सगळ्यामध्ये जे काही एकंदरीत चित्र डोळ्यापुढे येत होतं, आपण एक कुठंतरी एका संकटावर मात करत होतो, 9 संकट तुमच्या पुढे आहेच, 9वर मात करत होतं, एक तसंच आहे आणि ती संपतच नाही, ती चाललेलीच लढाई आहे. आणि या लढाईत शेतकरी असतो पूर्णपणे एकटा. परंतु साल 2022 पासून महाराष्ट्रात सत्यमेव जयते फार्मर कपच्या माध्यमातून शेतीच्या या लढाईचं स्वरूप जरा पालटलं. विखुरलेले शेतकरी पीक निहाय गटाच्या रूपात एकत्र आले आणि एकसंध होऊन लढा देऊ लागले. गटशेतीतून काही खरोखरच शेतकऱ्याला समृद्धीची शिडी चढता येईल. गटशेतीमुळे नफ्यात मोठी वाढ होऊन शेतकऱ्यांच्या खिशात खरोखरच पैसा मिळू शकतो. होय, हे सगळं शक्य आहे आणि हा फक्त दावा नाहीये, तर साल 2022 ते 2024 दरम्यान महाराष्ट्राच्या 46 तालुक्यांमध्ये झालेल्या एका स्पर्धेनं हे सिद्ध करून दाखवलंय. सत्यमेव जयते फार्मर कप. ज्ञान, श्रमदान अर्थात ऊर्जा या प्रमुख आधारस्तंभांवर गटशेतीची एक अनोखी स्पर्धा. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी या स्पर्धेला उदंड प्रतिसाद दिला आणि सुरू झाला एक नवा प्रवास. या प्रवासातला पहिला मुद्दा म्हणजे फार्मर कप स्पर्धेचं 3 दिवसीय निवासी प्रशिक्षण. शेकडो शेतकऱ्यांनी आणि कापूस आहे. एकट्याने शेती करत असताना किती निघालेला नफा 12,308 आणि गट शेती करत असताना किती निघालेला आहे 38,074 एवढा निघालेला आहे. बघा किती वाढलाय. त्याच्यानंतर मका बघतोय प्रति एकर नफा किती आहे 5,000 रुपये आहे आणि गट शेती करत असताना किती झालेला आहे तो 47,500 झालेला आहे. कापूस आहे एकट्याने शेती करत असताना किती झालेला आहे 17,048 आहे आणि गटाने शेती करत असताना किती झालेला
फरकाने 38,048 झालेला आहे.